मित्रांनो, हार्दिक पांड्या आरसीबीच्या जर्सीत कल्पना करा. IPL 2027 आधी एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे मुंबई इंडियन्स आणि आरसीबी चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्याचा मेगा ट्रेंड होणार असल्याची चर्चा रंगत आहे. या ट्रेंड मागचं संपूर्ण गणित काय आहे, यात किती सत्य आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. IPL मध्ये सध्या हार्दिक पांड्याच्या ट्रेंडच्या चर्चांना उधाण आलंय. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आगामी हंगामापूर्वी दुसऱ्या संघात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि बरोबरच सुरुवातीला चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे नाव आघाडीवर होते. पण आता या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आरसीबीचे नाव देखील समोर येत आहे. सुरुवातीला सनरायझर हैदराबाद आणि आरसीबीने हार्दिकमध्ये रस दाखवला नव्हता, मात्र ताज्या रिपोर्ट्सनुसार आता आरसीबी हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक आहे. आरसीबीने सलग 2 वेळा 2025 आणि 2026 IPLचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी हे हार्दिकला ट्रेंड करू शकतात. आणि बरोबरच हार्दिक पांड्याच्या आरसीबी मधील ट्रेंडबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. या केवळ चर्चा आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडरमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. KKR हार्दिक पांड्याच्या बदल्यात रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना मुंबईला देऊ शकते अशी ही चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथ यांनी हार्दिकला संघात घेण्याच्या चर्चा अधिकच फेटाळून लावल्या आहे. हार्दिक पांड्या नक्की कोणत्या संघात जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये. तो आरसीबी मध्ये जाऊन इतिहास रचणार की KKR किंवा राजस्थान रॉयल्स सारख्या संघाची कमान सांभाळणार हे येणाऱ्या काळात समजेलच. आणि बरोबरच हार्दिक पांड्याने 162 IPL मधील सामने खेळून 10 अर्धशतकांसह दावा केला आहे. त्यांनी या सामन्यामध्ये 82 बळीही घेतला आहे. कर्णधार म्हणून त्यांनी 2022 मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आणि त्यानंतर 2023 मध्ये संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं असंही बोललं गेलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.